हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर झाली बघा कप ही. आता चिखल झाला, लय उशीर झाला चिखलाला. आता चिखल झाला आणि पहिलं म्हणलं आधी कपडे धुवून यावं. कपडे धुवून येते. अजून दोघा तिघाचा व्हायचा चिखल, कारण लयच गारट आहे, लय म्हणजे लय प्रमाणाच्या बाहेर. कारण हातच वाकडं होत होतं. पाण्यात हात घातला का नाही हातच गार पडत होतं लय बर्फावणीच. म्हणून 6 वाजता चिखलाला गेलो. 6 वाजता तरी कसं ऊन पडल्यावरच चिखल थापायला लागलो. मग आता 12 वाजल्या, 12-1 वाजत आली. मग आता चिखल झाला. उन्हाचा बी करू वाटत नाही, पण उन्हात काय वाटलं नाही. वरनं ऊन खाली हाताला गार लागत होतं. पण सकाळी पहाटे तुम्हाला तर माहिती आहे आपला चिखल लवकरच होतो. पण आता झाला. तर काल आजचा हेडाव बघितला असेल का नाही तुम्ही? तर बानूकडे तुम्हाला तर माहिती आहे जाती मी सोमवारी, कारण चिखल असते ती सुट्टीच नाही, कसलीच सुट्टी नाही. सुट्टी कसलीच नाही. सर्दी झाली बघा. सुट्ट्या कसल्याच नाही त्या. बाजार हे घेऊन बानूला नारळ पाणी आणि ती चिकटपट्या नेलेल्या लावलेल्या. आणि ती बानूचं काय झालं, साल्टच निघलं की कंबरचं साल्टच निघलं झालं दुख. ते हळूने ओढावं लागते ना, आणि दीक्षाने ओढली मोठ्याने पट्टी आणि त्याला साल्टच आलं की ती वाईलच दुख झालं बघा. आता एकतर दुखत तर होतच बानूचं, आता ते वाईलच दुख झालं. आलं डोक्याला टेन्शन आहे, काय करावं. अजून पोटाला काहीच नाही. भेळ आहे म्हणलं, स्वयंपाक नको करायला, भेळच खाते म्हणलं, भेळच खाणार आहे. असं खसबस वाजलं की भेव वाटतंय बघा. बिबट्याचं भेव वाटतंय, कुत्र्याचं आणि बिबट्याचं. मग येते कपडे धुवून. म्हणलं कपडेच आधी लय हे जीवावर येते ते बघा, धुवू वाटत नाही ते. म्हणून आंघोळ केली. चहा नाही ना काय नाही, कारण सकाळी चहा पिऊन गेलेलो, त्यामुळं आता काही चहा नाही केला काय नाही. डायरेक्ट कपडे उचलली आणि धुयाला आले. चिखलाची हे असतात ना कपडे, 3-4 कपडे चिखलाचे घालावं लागते. जॉर्किन शर्ट आतनं, परत जॉर्किन, परत कार्प. पॅन्ट आणली होती पण बसायलाच आहे ना पॅन्टीने, टाकरणच फाटली. आवळ पॅन्ट असली काय म्हणतात त्याला, धोती पॅन्ट नव्हती, काय म्हणतात त्याला, सिलॅक्स का काय म्हणतात की, काय म्हणते ते कोणाच ठाव आहे. ती आवळ पॅन्ट नसते का, ते मधनं होती. काय जमलंच नाही, मरत तिकडे. मासं तर लय आहे ते ह्याच्यात, बारका आता तुम्हाला नाही दिसायचं. घेते कपडे धुवून आणि झोपते, कारण चिखल झालाय. लय चिखल होता बाई, लय टाकला होता. सोमवारी आम्ही तिकडेच होतो. हो का, बसली या दगड आहे, बसली. म्हणलं थोडासा हेड्यावर तर बनवा म्हणलं. आता काय टेन्शन नाही बघा, फक्त बानूचं टेन्शन आहे मला. पाय तर दुखतच होता म्हणा, पण आता पायासहित दुख बी झालं तिला. दुख चांगला असं आहे इथं टिरीच्या वर आहे. पण सुसू केली की आगाग उठती, मग ओरडती मोठ्यानी. काल चांगली हसत होती, खेळत होती, पण खराब झाली बानू. हो का, मासं लयच बारकं आहे ते, एवढं दिसायचं नाही तर पाण्यात उन्हात चमकते दिवस याच्यात. दंबे भरला, हात नुसतं ही झाले तर असं. सकाळी तर असंच होतं. लय गारटा होताय, लय 2 दिवस झालं लय गारटा आहे प्रमाणाच्या बाहेर. 2-2-2-2:30 वाजता उठलं का नाही, आरामशीर 7-7:30 वाजेपर्यंत चिखल होतोय. पण आज गारटा आणि उठायला उशीर झाला, उठूच वाटलं नाही. काल टेम्पो भरला, त्यामुळं टाटून जीव गेलता, उठलीच नाही. हे काय असं अंगलोट येतंय, आपल्या हातात असतंय किती काम करायचं आणि किती नाही.
बानूला असतो माझा सारखा फोन. आता आईला बानूला आंघोळ घाला यायची नाही. दीक्षा काय आता हॉस्टेलला असल्यामुळं आईला आंघोळ घाला येत नाही. तिला नेऊन द्यावं लागते आणि इथं आणायचं म्हणलं तर लय अपदा होते बघा. दुधाचं पण अजून काय मिळ नाही. म्हणत असं दे बाबा बया धुयाला आली का गप्पा मारा आली काय माहिती. नका का नसं आपल्याला पेमेंट चालू, पण तुमच्यासाठी खास हेड्याव टाकतीये, कारण माझ्या बानूसाठी टाकतीये. काय नसते पिळायची ती बघा पाण्यात कपडे. साबण हाय पण रोजचे कपड्याला कुठं लावत बसता साबण, तेवढाच बचत. तर चला, बानूला झालंय दुःख. आता त्याला ही लाव म्हणलं आईला बोरोप्लस लावले. मास लेखा वाटतात असं बघितल्या. बारकं बारकं सर्दीला लय भारी असतात. काढान गवारीच्या शेंगासारखं खायचं. सुकं बनवायचं झालं ना तर गवारीची शेंग असते ना त्या पद्धतीने बनवायची, लय भारी लागते. आता ही मोठं झाल्यावर पाणी आटत आटत आल्यावरच घेणार, कारण पाणी लय आहे याच्यात. हो का मासं दिसतात का सांगा तुम्ही मला. हो का वरीच आहे ते पोहतात हो का दिसतात का. तर चला, हेड्या वावाला असलं तर नक्कीच लाईक करा आणि पटापटा पटापटा लाईक करा, शेअर करा. तर चला बाय.